आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची समिती स्थापन। विठ्ठल भक्तांच्या सोयी सुविधांवर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, तानाजी सावंत यांची समिती ठेवणार लक्ष। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं संत निळोबारायांच्या पालखीचं दर्शन। खेडपाटी इथे वारकरी पोशाखात टाळ वाजवत मुख्यमंत्र्यांचा वारीमध्ये सहभाग। गणेशोत्सवातही नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा। राज्यातल्या 1,70,82,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ। 15 ऑगस्ट पासून लाभार्थ्यांना शिध्याचं वितरण। माडाच्या 7,500 घरांसाठी लवकरच सोडत। मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरमधल्या घरांचा समावेश। पुढच्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता। पुणे आंतरराष्ट्रीय विमानांचं नवं टर्मिनल आजपासून सुरू। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा। विशालगडावर स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप। पोलिसांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप। गृहविभाग प्रकरणाची गंभीर दखल घेणार, मुनगंटीवारांची माहिती। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल। उद्यापासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वन विभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या प्रशिक्षणार्थीचा काळ घालवणार। पिस्तूल वापराच्या व्हिडिओनंतर पुणे शहर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांना नोटीस। तुमच्या पिस्तूलचं लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये, नोटीसमधनं सवाल। नाशिकच्या कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने एका कंटेनरने 6 ते 7 वाहनांना दिली धडक। अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी। अपघातामुळे काही काळ निर्माण झाली वाहतूक कोंडी। डोंबिवलीत चोरी करण्यासाठी आलेल्यांच्या हातात तलवारी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। आजदेपाडा, आजदेगाव आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।